मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 17 वर्षांनंतर आलेल्या निकालाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे। विशेष NIA कोर्टाने सर्व 7ही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। याच प्रकरणात आता एक सनसनीखेज खुलासा समोर आलाय, जो थेट काँग्रेसच्या UPA सरकारच्या काळात रचल्या गेलेल्या एका मोठ्या षडयंत्राकडे निर्देश करतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी ATS अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। पाहुयात विशेष बातमी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काँग्रेसने वोट बँकेच्या राजकारणासाठी हिंदू आतंकवाद आणि भगवा आतंकवाद हा बनावट नरेटिव्ह तयार केला होता। त्यांनी आरोप केला की हिंदू समाजाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करून त्यांच्यावर बंदी घालण्याचा डाव तत्कालीन UPA सरकारने रचला होता। फडणवीस म्हणाले की आतंकवाद ना भगवा होता, ना आहे, ना कधी असेल। या निकालाने काँग्रेसच्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे आणि हळूहळू सत्य बाहेर येतंय। खरं म्हणजे आपल्या सर्वांपुढे कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की 1990च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण 2000 मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या। अमेरिकेत देखील घटना घडल्या, युरोपमध्येही घटना घडल्या, भारतात तर घडल्याच घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉइन झाला। हा काही भारताने कॉइन केला नव्हता, जगामध्ये कॉइन झाला। भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतोय अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं। खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं, पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, UPA ने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे दूर दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत। पुराव्या अभावी ही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता, पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही। अन्यथा हे खूप डीप रूटेड, खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं। मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील आणि कशा प्रकारे त्यावेळच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता, हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता हे यातनं लक्षात येत आहे। दुसरीकडे माजी ATS अधिकारी मेहबूब मुजावर यांनी एका मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला आहे। त्यांनी दावा केलाय की तत्कालीन ATS प्रमुख परमबीर सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना RSS प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते। मुजावर यांनी सांगितले की हिंदू आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद ही संकल्पना सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर खोटा तपास करण्याचा दबाव होता। मात्र त्यांनी या आदेशाचे पालन न केल्याने त्यांच्या विरुद्ध खोटे खटले दाखल करून त्यांचे 40 वर्षाचे करिअर उद्ध्वस्त करण्यात आले। मुजावर यांनी यासाठी कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही केलाय। आज जे निर्दोष सुटलेले लोक आहेत
त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं. हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो, परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप डांगे यांच्याविषयी मला सूचना होत्या, त्याचा तपास करत होतो. त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवरून आणा असाही मला आदेश होता, आणि जो काय आदेश होता तो कायदेशीर दिला होता, परंतु कृत्य बेकायदेशीर होतं. त्यामुळे मी काय ते केलेलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं, मी ते केलं नाही. म्हणून माझ्यावर त्यांनी नंतर ज्या बॉम्ब ब्लास्ट झाला, वातावरण थंड झालं, भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही वाच्यता करू नये म्हणून माझ्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. काय नेमका सांगतो माझ्यावर दबाव वगैरे काय नव्हता. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं, आणि त्या अटक केल्यानंतर ती केस चालली सोलापूरमध्ये. त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगितलंय ते सगळे मुद्दे मी माननीय न्यायालयासमोर मांडले होते. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तपासात. त्यावेळेस मी काय होत होते, मला रिव्हॉल्वर दिली होती, मला वॉरंट दिले होते, त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते. त्याशिवाय 10 कर्मचारी महाराष्ट्रातून माझ्या पसंतीचे मला दिले होते डेप्युटेशनवरती, आणि ते 10 कर्मचाऱ्यापैकी सोलापूरचे, लातूरचे, मुंबईचे असे कर्मचारी मला माझ्या मदतीकरता दिले होते. ते सगळ्यांनी मिळून आम्ही तपास केला होता, आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हकीकत जे काय बेकायदेशीर होती त्यांच्या म्हणजे परमवीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ज्यांनी मला बोलवून घेतलेलं होतं त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते. असं असताना या गोष्टीला दाबण्यासाठी त्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. ही सगळी हकीकत मी इथल्या कोर्टात सांगितली आणि मी निर्दोष होतो. इथं जे काय पुरावे झाले होते त्याचे डॉक्युमेंट NIA कोर्टात गेले, आणि NIA कोर्टामध्ये त्याला कन्सिडर केलं असेल. जजमेंट अजून मला काय माहित नाही, जजमेंट काय आलंय त्याच्यामध्ये, काय कन्सिडर केलंय, काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते काय मला माहित नाही. ते नक्कीच त्याचा विषय तिथं गेला होता. हा खुलासा केवळ मालेगाव प्रकरणापुरता मर्यादित नसून तत्कालीन सरकारच्या राजकीय हेतूंवर आणि हिंदू संघटनांना लक्ष करण्याच्या प्रयत्नांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. फडणवीस यांनी काँग्रेसला हिंदू समाजाशी माफी मागण्याची मागणी केली आहे, तर मुजावर यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केलेत.